विषारी दारू प्रकरणासंदर्भातली महत्त्वाची बातमी। विषारू दारूमुळे 18 जणांचा मृत्यू झाला, तर आतापर्यंत या प्रकरणात 8 जणांना अटक करण्यात आली। आरोपी योगेश पानखेडे यांना दारूमध्ये मिथेनॉल मिसळल्याची माहिती आता समोर आलेली आहे। तर विषारी दारूमुळे 18 जणांचा मृत्यू झाला, आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली। तर आरोपी योगेश पानखेडेने दारूमध्ये मिथेनॉल मिसळल्याची माहिती आता समोर आलेली आहे। 12 लोक गेलेले आणि प्रत्येकाच्या म्हणजे प्रत्येक घरातला कर्ता पुरुषच गेलेला आहे। प्रत्येकाचे एक एक दोन दोन मुलं आहेत, ते पण इतके छोटे आहेत की त्यांना स्वतःचं हे त्या मुलांना सांगितलं ना किंवा तुमचे पप्पा असे गेलेत, त्यांना ते सुद्धा सांगता येणार नाही। म्हणजे आम्हाला सांगायला की तुमचा बाप असा गेलाय म्हणून। आणि परत आता प्रत्येक महिलेला आता बाहेर पडावं, जर कर्ता पुरुषच नसेल तर मग आता बायकांनाच बाहेर पडावं लागेल। नगरसेवकांना पण होती आणि पोलिसांना पण आहे। त्यांनी प्रत्येकाने आता लक्ष घातलं पाहिजे की बाबा ह्या गोष्टी आता झाल्या, त्याच्या पुढे झाल्या नाही पाहिजे। 2-3 दिवस झालं दारू पित होता तो। कालच्याला जेवला, थोडीसा खाल्लं आणि झोपला आणि म्हणलं मला कसं तरी माझे पाय गेले, हात गेले म्हणलं, आपलं पाय गेले म्हणलं आणि डोळे मला दिसाना म्हणलं। मग मी गेलो, डोळेच गेले माझे म्हणलं। तसंच नेलं मी दवाखान्यात, तिसऱ्या दवाखान्यात, तिथं पण नाही घेतलं। आणि त्याचे जे आता जे हे झाले ना, हे दारूमुळे झालेलं आहे ना, हे दारूवाल्यांचं तर नक्की ह्याच्यावर ऍक्शन म्हणजे हे बंदच व्हायला पाहिजे। आज एक घरामध्ये नाही, पुरी फुगेवाडीमध्ये झालेलं आहे। आज एवढी एक घरामधलं जर 2-2, 3-3 माणसं गेले, ह्याला जबाबदार कोण आहेत? ह्याला पोलीस बी जबाबदार आहे, ह्याला सरकार बी जबाबदार आहे। रामोडी पोलीस स्टेशन हद्दीतील फुगेवाडी परिसरात काही इसमांचा मृत्यू झाल्यावर काल माहिती प्राप्त झाली होती। त्या अनुषंगाने डिटेलमध्ये चौकशी केल्यानंतर काही इसमांचा विषारी दारूच्या सेवनामुळे मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झालेले आहे। त्याच्यामध्ये आतापर्यंत 7 लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि 3 इसमांवर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। एक्साईज आणि पोलीस विभागाने आतापर्यंत 8 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि या घटनेचा पुढील तपास सुरू आहे। पिंपरी चिंचवडला जी घटना घडलेली आहे, ज्याच्यामध्ये 13 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत, त्यात त्यांचं असं मत आहे की आता हे सिद्ध झालेलं आहे की दारू पिऊन ते सगळे 13 लोक त्या भागातले मृत्युमुखी पडलेले आहेत। 5च्या 5 लोक ज्यांच्या बॉडी या ससूनमध्ये आता आहेत, ते पूर्णपणे कशामुळे मेलेत तर फक्त ते दारू पिल्यामुळेच, आणि ते सुद्धा खराब पद्धतीची दारू पिल्यामुळेच झालेलं आहे। त्यामुळे पोलीस काही माहिती का लपवत आहेत हे आम्हाला तरी त्या ठिकाणी माहित नाही। तर त्यांनी आम्हाला सांगितलं की आज संध्याकाळपासून आम्ही वॉशआउट नावाचा एक उपक्रम हातामध्ये घेतलोय ना, तर आम्ही एक कारवाई तिथं करणार आहोत आणि त्याच्यात पूर्णपणे पुण्यामध्ये असणारे जे कोणी असे अवैध विकणारे दारू विकणारे लोक आहेत त्यांच्यावर कारवाई करू। मग आम्ही म्हणालो की मग माणसं मेल्यानंतरच तुम्ही कारवाई करणार का? खरं तर अशा पद्धतीनं विषारी दारू विक्री होते म्हणजे ती अनधिकृत, याचा अर्थ पोलिसांच्या आशीर्वादाशिवाय हे होऊ शकत नाही 100%। आणि म्हणून जर पोलिसांच्या आशीर्वादानं विषारू दारू विकल्या जात असेल आणि या लोकांचा जीव घेतला जात असेल, तर संबंधित पोलीस स्टेशनचे जे कोणी अधिकारी आहे यांच्यावर 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे। नुसता बनवणारा विषारी दारू गुन्हेगार नाही, याच्यात पोलीस सुद्धा जबाबदार आहे। म्हणून संबंधित पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे। विषारी दारूचे बळी आपण पाहूयात। पांडुरंग फुगे वय 57, विजय राठोड वय 31, राजेंद्र राठोड वय 24, राजू राजपूत वय 51, अकबर पठाण वय 52, बाबा शेख, आनंद देसाई, आनंद निकाळजे, अक्षय अवसरमल। तर या संपूर्ण प्रकरणासंदर्भात पुणे पोलीस आयुक्तांसोबत बोलणं झालं, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। विषारी दारू कुठं बनली तेही शोधलं असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। तर आतापर्यंत 8 आरोपींना अटक करण्यात आली, तर या प्रकरणी कारवाई सुरू आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। या प्रकरणामध्ये आणखी आरोपी अटक होण्याची शक्यता आहे। माझं पोलीस आयुक्तांशी बोलणं झालेलं आहे।
कुठल्या ठिकाणी हे तयार झालं आहे ते देखील त्यांनी शोधून काढलेलं आहे. जे काही याच्या पाठीमागचे लोक आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे. अजून काही लोक याच्यात असू शकतात, ते शोधण्याचं काम चाललेलं आहे. जे लोक आता थोडे सिरियस आहेत त्यांना मेडिकल हेल्प देऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न चाललेला आहे. एकूणच घटना ही अत्यंत सिरियस आहे. 100% पूर्ण साखळी शोधून आणि त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल, कारण हा एक प्रकारे ही हत्याच आहे. पुण्यामधील विषारी दारूमुळे मृत्यू प्रकरण तर हडपसरमधील दारू अड्ड्याची तोडफोड करण्यात आली. पोलीस आरोपींना वाचवतायत असं आमदार रोहित पवारांनी म्हटलं, तर रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांनी दारूचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. मुख्यमंत्री साहेबांनी अजित दादांच्या बाबतीत सुद्धा सांगितलं आम्ही हे करू ते करू. काय झालंय? सीबीआयच्या बाबतीत आम्ही केंद्र सरकारच्या प्रमुख नेत्यांना भेटू. झालं का? काय नाही झालं. त्यामुळे स्टेटमेंट देणं, आम्ही एसआयटी लावू. एसआयटी किती फॉर्म झाल्या? आता मुंबईमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कारामध्ये 15 लोक मेली. काय झालं त्या एसआयटीचं? धुळखात पडली. इथं सुद्धा आम्ही कारवाई करू. अरे पण काय कारवाई करणार? आज रात्री तुम्ही ऑपरेशन साफसफाई करणार, मग आधी झोपला होता का? आधी जे काय तुम्ही भ्रष्टाचाराचे पैसे खाल्लेत, हफ्ता खाल्लाय, त्याच्याबद्दल या पोलिसांबद्दल काय करणार? करून टाका ना सीपी वर कारवाई. आहे का हिंमत या सरकारमध्ये एखाद्या अधिकाऱ्यावर कारवाई करायची? पुणे पोलिसांनी दारू भट्ट्यांवर मोठी कारवाई केली. काळी पडळ परिसरामध्ये दारू भट्ट्यांवर कारवाई करण्यात आली. 200 पेक्षा अधिक लिटर विषारी दारू नष्ट करण्यात आलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.